हॅलो मंडळी, गुड इव्हिनिंग. सकाळी आपण गेलो होतो जटायू अर्थ सेंटरला आणि आत्ता आपण आलेलो आहोत वर्कला बीचला. जटायू अर्थ सेंटरपासून 1 तासाच्या अंतरावरती हा बीच आहे आणि आत्ता आपण ज्या हॉटेलवर उतरलो आहे तिथून अगदी 5 मिनिटावर हा बीच आहे. आत्ता मी रूममध्ये शूट करत असताना या ठिकाणी लाईट नाही आहे, लाईट गेलेला आहे. 5 वाजता लाईट येणार आहे आणि आम्हाला बीचवर जायचं आहे. नंतर भरपूर रूममध्ये पसारा होतो, त्यामुळे ना मी गेल्याच रूममध्ये शूट करून घेते. इथे आम्ही 2 वेगवेगळ्या रूम घेतल्या. इथे ना अशा छोट्याच रूम मिळतात, त्यामुळे 2 वेगवेगळ्या घ्याव्या लागल्या. हो, इतक्या उंचावरून आपण आलेलो आहोत. आत्ता आपण खाली उतरून आलेलो आहोत बीचवरती. बोलवडला आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटावर अरबी समुद्र आहे. शाळा पण अगदी समुद्राला लागूनच. पण किती वेळा बीचवर आलं ना तरी मन भरत नाही. ते इथे आल्यानंतर प्रत्येकाला एक वेगळाच आनंद मिळतो. असं काहीतरी बीचमध्ये आहेच. माझं लहानपणात एकदम शाळा आणि माझं खेळणं वगैरे सगळं बीचच्या बाजूलाच होतं. आणि स्विमिंगला जाताना आमचा स्विमिंग पूल असा दादरचा आहे की या बाजूने पहिल्यांदा खूप वर्षापूर्वी तिथून समुद्र उतरायला जागा होती, ती आता बंद करण्यात आली आहे. आम्ही स्विमिंग तिथे पण करायचो आणि समुद्रात पण स्विमिंग करायचो. त्यामुळे लहानपणापासून समुद्राचं खूप अट्रॅक्शन पण होतं आम्हाला आणि त्याचा खूप अनुभव पण आम्ही घेतला. आणि समुद्र किनारे आल्यावर नेहमीच असं खूप छान वाटतं. काहीतरी नवीन, प्रत्येक वेळा नवीन झाल्यासारखंच वाटतं, लहान झाल्यासारखं वाटतं. म्हणून मी आता जात नाही तिकडे. चालेल आता.
इथे ना वाळू कमी आणि असे मोठे मोठे दगडच जास्त पाहायला मिळतात, जसे अलिबाग बीचला आहेत. आता काळोख होत आलाय, आम्ही तसं उशिराच आलो या ठिकाणी, पण असंही दुपारनंतर ऊन कमी झाल्यानंतरच या ठिकाणी यायचं. दुपारी खूप रखरखीत असतं इथे. असं या ठिकाणी सावकाश चढावं लागतं. रशी पण दिलेली आहे चढताना. सावकाश. बीचवरून वरती चढून आलो की छान असं मार्केट आहे. या ठिकाणी भरपूर शूट केलं होतं, पण म्युझिक चालू असल्यामुळे बऱ्याचशा क्लिप डिलीट कराव्या लागल्या. या ठिकाणी भरपूर हॉटेल्स आहेत. नॉनव्हेज जेवण या ठिकाणी छान मिळतं. आम्ही सुद्धा रात्री या ठिकाणी नॉनव्हेज जेवलो. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आत्ता आपण निघालोय अलेप्पीला जाण्यासाठी. जाता जाता आपण ऑन द वे पद्मनाभ स्वामी टेम्पल पाहणार आहोत. जगातील श्रीमंत मंदिरापैकी एक मंदिर अशी याची ख्याती आहे. आणि या मंदिरात जाताना काही नियम आहेत की जसं या ठिकाणी लेदर, पॅन्ट, सिवलेस असे कपडे चालत नाहीत. तर आपल्याला म्हणजे स्त्रियांना साडी आणि पुरुषांसाठी लुंगी परिधान करूनच या ठिकाणी जावं लागतं. आणि आमची या ठिकाणी अगदी धावती भेट आहे. आणि तसंही या मंदिरात फार शूट करायला देत नाहीत. अगदी बाहेरूनच आपण शूट करतो. मंदिराच्या आत आपल्याला फार शूट करता येत नाही, म्हणजे तशी या ठिकाणी परवानगीच नाही. या ठिकाणी साडी आणि लुंगी आपण विकत घेऊ शकतो. अगदी कमी रेंजपासून ते हाय रेंजपर्यंत आपल्याला या ठिकाणी लुंगी आणि साडी मिळते. पोलिसांना पण विचारलं.
मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा आणि केरला टूरचा पुढचा व्हिडिओ, शेवटचा व्हिडिओ पाहायला मात्र विसरू नका. धन्यवाद.